नमस्कार मित्रांनो, आता नवीन वर्ष हे सुरू झाले आहे आणि त्यातच आपण पाहिलं की नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारी झाली. अशा पावन योगावर जर आपण नववर्षाची सुरुवात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी केली तर संपूर्ण वर्ष कृपा, शांती आणि सामर्थ्याने भरून जाईल. पण त्यासाठी देखील आपल्याला या पावन योगावर नववर्षाची सुरुवात करताना स्वामींची उपासना जरूर करावी लागेल. त्यासाठी काय करावे ते आपण आता जाणून घेऊ. आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की अक्कलकोटचे आपले स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार आहेत. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताठ मानेने जगायला शिकविले आहे. आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देत आहेत. ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवनाला तारक मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो. तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर आयुष्यातून ताव-तणाव कोसो दूर पडून जाईल. यासाठी तारक मंत्रांची आशासह उजळणी करूया. तुम्ही कधी तारक मंत्रांच्या शब्दाचा खोल अर्थ जाणला आहे का? पहा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचा अर्थ किती खोल आहे की कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका, कुशंका आणून उपयोग नाही. सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भय असले पाहिजे. भीती कशाची आणि कोणाची आणि का ठेवायची हो? कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून हे मना, सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचं आहे हे स्वामी बघून घेतील. त्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. जिथे स्वामी पाय तिथे न्यून्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आने विन काळ न येई, त्या परलोकीही न भीती तयाला. स्वामी कथेतला एक गोड प्रसंग सांगते. यमराज एका व्यक्तीला न्यायला आले. ती व्यक्ती स्वामी भक्त होती. तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रकट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावले. एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील. आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल. कधीकधी आपण सहज विचार करतो की कोणी माझ्यासोबत नाही, तर असे म्हणत घाबरण्याचे काही कारणच नाही. स्वामी आपल्या हृदयात स्थिर असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण
एकटे कधीच पडणार नाही. म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्ममृत्यू खेळ आहे. या प्रवासात जेवढे आयुष्य वाट्याला आले मनसोक्त जगून घ्यायचे. ज्याप्रमाणे एक आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला आपली स्वामी समर्थ आई आहेतच. माझी खूपच श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही, तर स्वामींवर तेवढा विश्वासही टाकला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत. हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायचा आहे. ते आजवर असे मदतीला धावून आले तसे पुढेही नक्कीच येतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे. तर स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपले विहित कर्म पूर्ण करा. कारण काम हाच ईश्वर आहे. काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या साह्याला धावून येत तणावमुक्त करतात. तर मित्रांनो, स्वामी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन हात जोडणे नव्हे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपली काही कर्तव्य देखील आहेत. आईवडील ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचलं त्यांची सेवा करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. आईच्या डोळ्यात समाधान आणि वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान हेच स्वामींना हवं असतं. आपल्या कामात प्रामाणिक राहणे, कोणाची फसवणूक न करणे, आपल्या शब्दांशी एकनिष्ठ राहणे हे सगळं म्हणजेच एक स्वामी भक्ती आहे. स्वामींना दाखवायला वेगळी भक्ती लागत नाही. आपली नीती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षता हीच स्वामींना प्रिय आहे. जो माणूस आईवडिलांचा मान राखतो, आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो आणि दुसऱ्याच्या दुःखात उभा राहतो, त्याच्या पाठीशी स्वामी कायम उभे आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीला कधीही घाबरण्याची गरज नाही. म्हणूनच या नवीन वर्षात फक्त यश नाही तर कर्तव्य, संस्कार आणि स्वामी कृपा यांची सांगड घालूया. श्री स्वामी समर्थ.